हॅलो सर्वांना नमस्कार. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आज कोणती रेसिपी नाही तर मला काल एका व्यक्तीमुळे खूप हर्ट झालं. खूप विचार केल्यानंतर मी एक विचार मांडते आहे. तो मला गुगलवर सचिन कमल गणपतराव मुळे यांनी मांडलेला आहे. तेच मी तुमच्यासमोर आज शेअर करणार आहे. ते असं सांगतात की आजच्या काळात सौंदर्य या शब्दाला एक वेगळंच महत्त्व दिलं गेलं आहे. चेहऱ्यावरच्या आकर्षकतेला, नितळ त्वचेला, स्टायलिश कपड्यांना आणि फोटोमधल्या दिसणाऱ्या परिपूर्णतेला आपण सौंदर्याचं मापदंड मानायला लागलो आहोत. पण खऱ्या अर्थाने सौंदर्य हे दिसण्यात नसून असण्यात असतं. कारण दिसणं क्षणिक असतं, पण स्वभाव ही गोष्ट माणसाला आयुष्यभर सुंदर बनवते. एखाद्या व्यक्तीचं बोलणं, वागणं, इतरांविषयीची भावना, संवेदनशीलता या गोष्टी त्याच्या स्वभावाचं सौंदर्य दाखवतात. पण अनेकदा पाहतो काही लोक चेहऱ्याने अत्यंत साधे असतात, पण त्यांचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी असतं की त्यांच्या सहवासात आपण आनंदी होतो. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्यांच्या वागण्यातील नम्रता आणि त्यांच्या शब्दातला प्रेमभाव हेच त्यांचं खरं सौंदर्य असतं. सौंदर्य म्हणजे केवळ चेहऱ्यावरचं तेज नाही, तर मनातील प्रामाणिकता, संवेदनशीलता आणि दयाळूपणा हे त्याचं मूळ आहे. आपण जेव्हा स्वतःकडे आणि इतरांकडे प्रेमाने बघायला शिकतो, तेव्हाच त्याच्या अंतःकरणातून अशी ऊर्जा प्रकट होते की त्याचं सौंदर्य कोणत्याही बाह्य अलंकाराशिवाय उजळून दिसतं. जगात सौंदर्य क्षणिक आहे, आज आहे, उद्या नाही, पण स्वभाव ही कायमची ओळख आहे. म्हणूनच म्हणतात, सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पूर्ण करतो, पण स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही. कारण सुंदर चेहरा काही काळ मन मोहवतो, पण सुंदर स्वभाव मन जिंकतो आणि कायमचा ठसा उमटवतो. एखादं गोड बोलणं, मदतीचा एक हात, दुसऱ्याच्या भावना समजून घेणं या छोट्या गोष्टी सौंदर्याला अधिक अर्थ देतात. माणूस कितीही सुंदर असो, जर त्याच्या वागण्यात अहंकार असेल, जर तो इतरांना कमी लेखत असेल, तर त्याचं सौंदर्य निरर्थक ठरतं. पण एखादी व्यक्ती चेहऱ्याने साधी असली तरी तिचं मन निर्मळ असेल, तर ती जिथे जाईल तिथे आपुलकीचा प्रकाश पसरवते. खरं सौंदर्य म्हणजे स्वभावाचं तेज. ते वेळेनुसार वाढतं, वयानुसार अधिक सुंदर होतं, बाह्य सुंदर काळानुसार मंदावू शकतं, पण स्वभावाचं सौंदर्य दिवसेंदिवस अधिक झळकतं. जसं चांगल्या वृक्षाची सावली वाढत जाते, तसं चांगल्या स्वभावाचं सौंदर्यही लोकांच्या मनात स्थिरावतं. म्हणूनच आयुष्यात आपण आरशातलं सौंदर्य नव्हे, तर मनातलं सौंदर्य घडवूया. चांगले विचार, चांगल्या भावना आणि प्रामाणिक वर्तन हीच खरी सौंदर्य प्रसाधने आहेत, जी कधीही फिकट होत नाहीत. सौंदर्य दिसण्यावर नाही, असण्यावर असतं. आणि असणं म्हणजे प्रेम, नम्रता आणि मनाची निर्मळता हीच खरी ओळख. हेच खरं सौंदर्य, जे काळालाही पराभूत करू शकतं. त्यामुळे आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन न मांडता दुसऱ्याच्या भावनांचा विचार करायला पाहिजे. थँक्यू. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.